नमस्कार. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन म्हणजे काय याबाबत माहिती देणारा मी पहिला एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि हा आता माझा दुसरा व्हिडिओ आहे. अर्थसंकल्पाची तुम्हाला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी हे व्हिडिओ रोज तयार करते. आता तुम्हाला जसं मी सांगितलं की विधान भवन असतं आणि विधान भवनामध्ये 2 कक्ष असतात. एक विधानसभा जिथे विधानसभेचे सगळे आमदार बसतात, मंत्री बसतात आणि एक असतं विधान परिषद जिथे विधान परिषदेचे आमदार बसतात आणि मंत्री येऊन जाऊन असतात. जेव्हा एखादा प्रश्न विचारला जातो, एखादा प्रश्न म्हणजे प्रश्नावली ठरलेली असते, पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न पुकारला जातो. जेव्हा प्रश्न पुकारला जातो तेव्हा त्या खात्याचा जो मंत्री असतो त्या खात्याच्या मंत्र्यांनी तिथे येऊन उपस्थित असायला पाहिजे आणि मग त्या खात्याचा मंत्री असं सांगतो की लिखित उत्तराप्रमाणे म्हणजे जे लेखी त्यांनी उत्तर त्या प्रश्नाला दिलेलं असतं त्याप्रमाणे हे त्यांनी सांगितल्यानंतर मंत्री महोदय खाली बसतात आणि त्याच्यानंतर विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी असतील त्याचे आमदार उभे राहतात आणि ते त्या मंत्र्यांना त्याच विषयाशी संबंधित जे जे प्रश्न विचारायचे असतील ते तिथे त्यांना ते प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांना मंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित असतं. जर मंत्र्याला एखाद्या गोष्टीचं उत्तर माहिती नसेल तर ते वेळ मागून घेतात आणि तेव्हा त्या खात्याचे जे सचिव असतात, त्या खात्याचे जे शासकीय कर्मचारी असतात ते सर्वजण विधान भवनात त्या दिवशी उपस्थित असतात. त्यांच्याकडनं ते उत्तर समजून घेतात आणि पुन्हा सभागृहात येतात आणि मग नंतर हे उत्तर दिलं जातं. जेव्हा अधिवेशन सुरू असतं तेव्हा हे सगळं ऐकल्यावरती तुम्हाला असं वाटेल की मंत्री किंवा आमदार हे पूर्ण वेळ सभागृहात बसलेले असतात, म्हणजे विधानसभेच्या सभागृहात किंवा विधान परिषदेच्या सभागृहात. असं नसतं. अनेकदा विधानसभेचं सभागृह हे जवळजवळ रिकामं असतं, अनेकदा विधान परिषदेचं सभागृह हे जवळजवळ रिकामं असतं. याची अनेक कारणं आहेत. काही आमदार हे पूर्ण वेळ उपस्थित राहत नाहीत आणि त्यामुळे ते उपस्थित नसतात, तिथे येत नाहीत, ते उपस्थित नसतात पूर्ण वेळ. काही वेळेस मंत्री जे असतात ते पूर्ण वेळ सभागृहात उपस्थित असतातच असं नाही. साधारणपणे त्यांचा प्रश्न कधी येणार आहे ह्याचा त्यांना अंदाज आलेला असतो, कारण प्रश्नांची यादीच असते. त्यामुळे त्यांचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हाच फक्त ते येतात आणि ते जातात. असं अनेक मंत्री आहेत. काही मंत्री मात्र असे आहेत आणि काही आमदार मात्र असे आहेत जे पूर्ण वेळ अधिवेशनाच्या उपस्थित राहतात आणि केवळ स्वतःच्या खात्याचं नाही तर इतर खात्यांचे सुद्धा प्रश्न आणि उत्तरं ऐकतात आणि गोष्टी समजावून घेतात. आता तुम्ही म्हणाल की जर मंत्री उपस्थित नाहीये सभागृहात तर त्याला कळतं कसं की आपला प्रश्न उपस्थित झालाय? हा सामान्य प्रश्न आहे. तर तिथे अशी योजना आहे की हे जे विधान भवनाचं हे जे विधानसभेचं सभागृह असतं आणि विधान परिषदेचं सभागृह असतं त्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्र्यांसाठी एक दालन असतं, उपमुख्यमंत्री आता 2 आहेत त्यांच्यासाठी 2 स्वतंत्र दालनं असतात आणि मंत्र्यांसाठी पण स्वतंत्र दालनं असतात. प्रत्येक मंत्र्याच्या दालनात एक मोठाच्या मोठा टीव्ही लावलेला असतो आणि या टीव्हीवरती विधानसभेचं आणि विधान परिषदेचं प्रक्षेपण सतत होत असतं आणि त्यामुळे मंत्री आणि त्यांचे जे स्टाफ असतो त्या सगळ्यांना हे विधानसभेचं जे चालू आहे, प्रक्रिया चालू आहे, जे प्रश्न उत्तर चालू आहे ती ऐकू येतात आणि विधान परिषदेची चालू आहे ती पण ऐकू येतात. त्यामुळे मंत्र्यांना हे कळतं की आता आपला प्रश्न येणार आहे आणि आता आपण जायचंय. मंत्री मग काय करतात की आपापल्या दालनात बसतात किंवा मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील त्या आपापल्या दालनात बसतात आणि अनेक विषयांवरच्या बैठका घेत राहतात. जेव्हा त्यांचा प्रश्न येतो तेव्हा ते सभागृहात जातात आणि मग सभागृहात त्यांचा जो प्रश्न उपस्थित असेल त्याला ते उत्तर देतात. तोपर्यंत ते अनेकदा आपापल्या दालनात बसलेले असतात आणि मग वेगळ्या आमदार येतात, त्यांना प्रश्न विचारतात आणि त्यांच्या या बैठका तिथे सुरू असतात. त्यामुळे अधिवेशन सुरू असताना जे आपण सभागृहात बघतो तितकंच कामकाज बाहेर सुरू असतं. वेगळ्या विषयांवरच्या बैठका सुरू असतात, वेगळ्या विषयांवरती निर्णय घेणं सुरू असतं आणि हे कुठं सुरू असतं? त्यांच्या दालनात. त्यामुळे त्यांच्या दालनात बैठका घेत असताना ते टीव्हीवर बघतात की अरे माझा प्रश्न आलाय आणि मग अनेकदा मंत्री धावत येताना दिसतो सभागृहात आणि मग तो येऊन बसतो आणि मग तो त्याचं उत्तर देतो. जर एखादा मंत्री सातत्याने आला नाही म्हणजे त्याचा एक प्रश्न आला, मंत्री महोदय उपस्थित नाहीत, मग कालांतराने 1 तासाने 2 तासांनी त्याच मंत्र्याचा दुसरा प्रश्न आला, उपस्थित नाही, तर जे सभापती असतात किंवा जे अध्यक्ष असतात ते मंत्र्यांना सांगू शकतात, त्यांना हे कडकपणे सांगू शकतात की तुम्ही सभागृहात उपस्थित राहणं हे खूप आवश्यक आहे. हे सर्व कामकाज सुरू असताना विरोधी पक्ष जे आहे ते अनेकदा निषेध करतात काही गोष्टींचा, काही वाक्यांचा निषेध करतात, काही निर्णयांचा निषेध करतात आणि हा निषेध करताना ते बाकावरती उभं राहून बाकावर असताना निषेध बोलून करू शकतात किंवा ते काय करतात ते पुढे जातात
म्हणजे दोन्ही बाजूने असा इकडे सत्ताधारी बसलेले असतात, इथे विरोधक बसलेले असतात आणि इथे सभापती किंवा जे अध्यक्ष आहेत ते बसलेले असतात. त्यामुळे ते काय करतात, ते आपल्या सीटवरनं उठतात आणि ते पुढे जातात आणि जिथे सभापती किंवा अध्यक्ष बसलेले असतात त्यांचा असं गोलाकार असतात, मागे खुर्ची असते, तिथे जातात आणि मग घोषणा देतात. त्याला म्हणतात आमदार वेलमध्ये आले, म्हणजे विहिरीत आले. वेल म्हणजे विहीर, पण ते असं गोल म्हणजे ती मोकळी जागा तिथे असते, त्यामुळे ते आमदार वेलमध्ये येतात आणि ते घोषणा देतात. काही काही वेळेस पत्रक आणतात आणि ती पत्रकं उधळतात तिथे. आणि असं जर काही झालं आणि असं जर घोषणाबाजी सुरू झाली तर दोन गोष्टी होतात. एक, खूप घोषणाबाजी झाली तर सभागृहाचं कामकाज काही काळासाठी तहकूब करतात, किंवा विरोधी पक्ष काय करतो की खूप घोषणा देतात, हे करतात आणि मग कामकाजावर बहिष्कार टाकतात आणि सगळे जे आमदार असतात विरोधी पक्षाचे ते सगळे आमदार सभागृहाचं कामकाज सोडतात आणि विधानभवनाच्या बाहेर येतात. विधानभवनाच्या बाहेर येऊन ते काय करतात तुम्हाला माहिती आहे, तिथे पत्रकार उभे असतात, त्यांना आपलं म्हणणं सांगतात की आम्ही का बहिष्कार घातलाय आणि ते बाहेरच थांबतात. जर विरोधी पक्षाचे सगळे आमदार उठले आणि म्हणले की आम्ही बहिष्कार घालतो कामकाजावर आणि ते बाहेर गेले तरी सुद्धा सभागृह सुरू राहतं, सभागृहाचं कामकाज सुरू राहतं, प्रश्न उच्चारले जातात, मांडले जातात आणि हे कामकाज सुरू जातं. कारण जेव्हा एखादा प्रश्न उपस्थित केला जातो तेव्हा त्यावर बोलण्याचं काम हे फक्त विरोधक करत नाहीत, तर सत्ताधारी पक्षातले आमदार पण त्याच्यावर टिप्पणी करतात, त्याच्यावर माहिती मागतात. त्यामुळे हे कामकाज तसंही जरी विरोधी पक्षाचे सगळे आमदार सभागृह सोडून बाहेर गेलेले असले तरी हे कामकाज असं सुरळीत सुरू राहतं. हे रोज सुरू आहे. आता 23 तारखेपर्यंत आपलं हे अधिवेशन सुरू राहणार आहे. तुम्ही बघाल मध्येच तहकूब झालं, मग 10 मिनिटांसाठी तहकूब करतात, 20 मिनिटांसाठी तहकूब करतात, मग 20 मिनिटांनी परत सभागृह बसतं, परत कामकाज सुरू होतं. किंवा विरोधी पक्ष असतात ते बाहेर जातात, मग त्यांचं अंडरस्टँडिंग होतं की नाही आपण सभागृहात परत गेलं पाहिजे, काही वेळेस ते परत येतात आणि मग परत कामकाज सुरू राहतं. कामकाजाची वेळ काय, सकाळी सुरू होण्याची वेळ असते, संध्याकाळी साधारण 6 वाजेपर्यंत कामकाज संपतं. कधी कधी खूप जास्त कामकाज असेल तर खूप वेळ सुरू राहतं. आज त्यांनी पुरवणी मागण्या मांडल्या. पुरवणी मागण्या आणि पुरवणी मागण्या काय असतात, आता जेव्हा अर्थसंकल्प सादर होतो तेव्हा प्रत्येक घटकासाठी किती पैसे लागणार. उदाहरणार्थ मला चष्मा घ्यायचा आहे, या चष्म्यासाठी किती रुपये लागणार, तर 4,000 रुपयाचा मी हा चष्मा घेणार आहे, तर माझ्यासाठी 4,000 रुपयाची तरतूद करा, कारण मला सामान्य जणांना चष्मे वाटप करायचे आणि मला 4,000 रुपयाची गरज आहे. हे अर्थसंकल्पात लिहिलेलं असतं. पण 4,000 रुपये देताना एक जर वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं आणि ह्या चष्म्याचा जर भाव वाढला आणि त्याचं झाले 6,000 किंवा 7,000, तर अर्थसंकल्पात किती तरतूद आहे, फक्त 4,000ची. आणि आता गरज किती आहे, आता गरज आहे 7,000 रुपयाची. तर मग 5, 6 आणि 7 हे 3,000 आणखीन कुठून आणणार आपण, पुढच्या अर्थसंकल्पापर्यंत तर नाही थांबू शकत. मग आपण काय करतो, मग तेव्हा पुरवणी मागणी ही सादर केली जाते. पुरवणी मागणी अशीच सादर केली जाते, त्याच्यावर चर्चा होत नाही, त्याच्यावर काही होत नाही आणि मग ती पुरवणी मागणी सादर होते आणि ते आणखीन एक्स्ट्राचे जे 3,000 आहेत त्याची तरतूद केली जाते. तसं आज पुरवणी मागण्या मला वाटतं 4,500 कोटीच्या पुरवणी मागण्या आज मांडल्या गेल्या. म्हणजे विविध घटकांसाठी त्यांना हे लागणारे ही एक्स्ट्रा रक्कम आहे. अर्थसंकल्पात जेवढी तरतूद केली त्याच्या पलीकडची ही एक्स्ट्रा रक्कम आहे आणि त्याची तरतूद आज त्यांनी केली आणि त्यामुळे हे मंजूर आता होईल. पुरवणी मागण्या सादर होतील आणि त्या पुरवणी मागण्या मंजूर होतील. एखादी गोष्ट जर मांडलं, एखादं विधेयक मांडलं, एखादी दुरुस्ती मांडली तर त्याच्यावरती काय होतं, त्याच्यावरती 2 गोष्टी होऊ शकतात. मतदान होऊ शकतं आणि मग मतदान होतं. कसं होतं मतदान, एक आवाजी मतदान होतं, म्हणजे होय 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 किंवा नाही 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 असं याला आवाजी मतदान म्हणतात. आणि खूप रेअर वेळी ऍक्च्युअल मतदान होतं, म्हणजे जसं आपण चिठ्ठ्या टाकतो तसं मतदान होतं. किंवा आता अलीकडे म्हणजे आता चिठ्ठ्या वगैरे टाकत नाहीत, ते मशीन असतं त्याच्यावर हो किंवा नाही असं गुप्त मतदान होतं. पण गुप्त मतदान हे फार रेअर आहे. साधारणपणे होय 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 किंवा नाही 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 असा आवाज येतो. होय होय होयचा आवाज जास्त आहे जास्त आहे जास्त आहे मंजूर असं करून ते मंजूर केलं जातं. त्यामुळे जिथे आता आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की फडणवीस सरकारचं बहुमत इतकं प्रचंड आहे की त्याने नुसतं होय 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 म्हटलं आणि त्यांचे आमदार सगळे उपस्थित असतील तर हे कुठलं त्यांना जे काही विधेयक आणायचं असेल नवीन किंवा जे काही बदल करायचे असेल ते सहजही मंजूर करू शकतात.
आणि त्यामुळे हे असं आता अधिवेशन सुरू होतं. पहिल्याच दिवशी तुम्ही बघितलं असेल तर विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत ते पायऱ्यांवरती बसले आणि त्यांनी आंदोलन केलं. असं खूपदा येतं की आमदार पायऱ्यांवरती बसले आणि त्यांनी आंदोलन केलं. तर या पायऱ्या कुठल्या आहेत? हे जे विधान भवन आहेत त्या विधान भवनात जायला अशा पायऱ्या आहेत. एक मला वाटतं 10 किंवा 15 पायऱ्या असतील. सकाळी जेव्हा विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं, जेव्हा अधिवेशन सुरू होतं साधारण 10-10:30 वाजता, तेव्हा ते सुरू व्हायच्या आधी हे विरोधी पक्षाचे आमदार आहेत ते त्या पायऱ्यांवर बसतात आणि कुठलाही एक प्रश्न असेल, म्हणजे सोयाबीनची खरेदी असेल, ऊसाचा प्रश्न असेल, एखादा अत्याचार झाला असेल, असा कुठला तरी प्रश्न किंवा 3-4 प्रश्न एकत्र घेतात, हातात त्याचे फलक घेतात आणि फलक घेऊन घोषणाबाजी करत राहतात अधिवेशन सुरू व्हायच्या वेळेपर्यंत. अधिवेशन सुरू झालं की बेल वाजते, ट्रिंग अशी बेल वाजते. बेल वाजली की समजायचं की अधिवेशन सुरू झाले. अधिवेशन सुरू झालं की हे जे पायऱ्यांवरचं आंदोलन आहे हे पायऱ्यावरचं आंदोलन संपतं आणि मग आमदार आपापल्या सभागृहात जातात, विधानसभेत जातात किंवा विधान परिषदेत जातात. पुढल्या वेळेस मी तुम्हाला आता ह्याच्यानंतरचे मी जे व्हिडिओ करेन त्याच्यात तुम्हाला आझाद मैदानवरची जी आंदोलनं होतात ती आंदोलनं कशी होतात, त्याच्यासाठी नियम काय आहेत, त्याच्यासाठी भेटीगाठी काय होतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा हे जरूर अवश्य हा व्हिडिओ ऐका आणि पुढच्या व्हिडिओसाठी कृपा करून वाट पहा. धन्यवाद.